नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, बॉम्बे हायकोर्ट भरती 2026 विशेषमध्ये आपण शिपाई या पदासाठी अतिविशिष्ट प्रश्न जे आहेत आपण बघत आहोत विद्यार्थी मित्रांनो, जे की तुमची 26 एप्रिल रोजी परीक्षा होणार आहेत शिपाई पदासाठी सुद्धा, आणि लिपिक व वाहन चालक पदासाठी सुद्धा तुमची परीक्षा होत आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपण इथे शिपाई या पदासाठी आपण अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका बघत आहेत. त्यामध्ये आपली आजची 7व्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये बघा, आपण 30 प्रश्न घेतलेले आहेत. प्रश्नपत्रिका जी येणार आहे तुमचीवाली ॲक्च्युअल एक्झाममध्ये तुम्हाला 30 प्रश्न बघायला मिळणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 30 मिनिट वेळ मिळणार आहेत आणि त्याला 30 मार्क म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला 1 मार्क असणार आहेत. तर बघा, यामध्ये आपण आज प्रश्नपत्रिका क्रमांक 7 येथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपण येथे जी प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे ती प्रश्नपत्रिका मागील वर्षी झालेली जी की प्रश्नपत्रिका आहेत किंवा मागील वर्षी झालेली जी परीक्षा आहेत तेवढ्या परीक्षेवरून आपण त्याचं ॲनालिसिस करून त्याच प्रश्नपत्रिकेनुसार आपण इथे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच बॉम्बे हायकोर्ट जे काही प्रश्नपत्रिका तयार करत असते आणि जे प्रश्न त्यामध्ये घेत असते त्याच प्रकारचे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, यामध्ये आपण एकूण 30 प्रश्न घेतलेले आहेत. तर बघा, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलवर अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. आणि बघा, इथे जे एवढे काही प्रश्न आपण घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करत जा, आणि तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो देण्याचा प्रयत्न करत जा. म्हणजेच बघा, तुम्हाला एकूण 30 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले तर ते तुम्हाला कळून जाईल. म्हणजे तुमचा अभ्यास किती झाला हे सुद्धा तुम्हाला कळून जाईल. तर बघा, जेवढे की 30 प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवायचा नक्की प्रयत्न करायचा आहे. आणि जर तुमचं उत्तर चुकतही असेल तर मी तुम्हाला त्याचं बरोबर उत्तर तर सांगणारच आहेत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आपला पहिला प्रश्न असा आहे की अन्नातील ऊर्जा देणारे मुख्य घटक कोणते. बघा, अन्नामध्ये ऊर्जा देणारे मुख्य घटक कोणते. तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या प्रकारचेच ऑप्शन आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असेल. तर बघा, ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच कार्बोहायड्रेट्स. तर बघा, अन्नामध्ये ऊर्जा देणारे मुख्य घटक कोणते आहे. तर बघा, त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत कार्बोहायड्रेट्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यालाच आपण काय तर मराठीमध्ये कर्बोदके असं सुद्धा म्हणतो. बघा, कर्बोदके सुद्धा म्हणतो. तर बघा, आपलं जे काही अन्न असते यामध्ये आपल्या शरीराला जे काही ऊर्जा देणारा जो काही मुख्य घटक आहेत, म्हणजे सर्वात जास्त प्रमाणात जे ऊर्जा देते आपल्या शरीराला, तर ते आपल्या अन्नातील जो काही कर्बोदके नावाचा जो घटक आहे किंवा कार्बोहायड्रेट्स नावाचा जो घटक आहे तो देते. त्याच्या व्यतिरिक्त आणखी महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, यामध्ये बघा, आपल्या अन्नामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, त्याच्या व्यतिरिक्त मेद असे अनेक प्रकारचे घटक जे आपल्या शरीरामध्ये काय तर अन्नामधून आपल्याला भेटतात. तर बघा, ज्यामध्ये प्रथिने जी असतात, ज्यालाच आपण काय तर प्रोटीन्स असं म्हणतो इंग्लिशमध्ये. तर बघा, प्रथिने काय करतात तर आपल्या शरीराची जडणघडण म्हणजेच आपल्या शरीराची वाढ करण्यासाठी, आपल्या शरीराची ग्रोथ करण्यासाठी काय तर प्रथिने काय तर मदत करत असतात. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, पानांमध्ये असणारे हिरवे रंगद्रव्य कोणते. बघा, पानांमध्ये असणारे जे हिरवे रंगद्रव्य आहे, जसे की आपल्या कोणत्या वनस्पतीचं जे पान असते जे की हिरवे कलरचं पान असते, तर बघा, त्यामध्ये जो काही हिरवा जो रंग असतो किंवा हिरवं रंगद्रव्य आहे तर तो कशामुळे आहे. तर बघा, यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल. तर बघा, त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपल्याला ऑप्शन क्रमांक ए, क्लोरोफिल. तर बघा, पानांमध्ये क्लोरोफिल हा घटक असल्यामुळे काय तर पानांचा जो रंग असतो तो हिरवा असतो. तर पानांमध्ये जे काही हिरवे रंगद्रव्य असते ते क्लोरोफिल या घटकामुळे असते. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए, क्लोरोफिल. याच्या व्यतिरिक्त बघा, आणखी खाली काही महत्त्वाचे काही घटक दिलेले आहेत. तर बघा, यामध्ये बघा, हिमोग्लोबिन बघा, हा जो घटक आहे हो आपल्या मानवाच्या शरीरामध्ये असतो. म्हणजे आपल्या मानवाच्या रक्तामध्ये जो काही महत्त्वाचा जो घटक असतो तर तो असतो हिमोग्लोबिन. त्याच्या व्यतिरिक्त बघा, इथे मेलॅनिन नावाचा एक घटक दिलेला आहे. तर बघा, मेलॅनिन काय असते विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या त्वचेचा जो रंग असतो, आपले मानवी शरीराचा जो त्वचेचा जो रंग असतो तर तो त्वचेचा रंग मेलॅनिन या घटकामुळे आपल्या त्वचेचा जो रंग असतो तो रंग दिसतो आपल्याला. तर बघा, त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त बघा, क्लोरीन हा जो आहे हा एक प्रकारचा वायू आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 आपला, कीटकांना किती पाय असतात. तर बघा, यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल. तर बघा, याचं उत्तर द्यायचा तुम्ही नक्की प्रयत्न करायचा आहे व्हिडिओला पॉज करून, आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच
6. तर बघा कीटकांना एकूण 6 पाय असतात. कीटकांना किती पाय असतात? तर एकूण 6 पाय असतात. मग बरोबर उत्तर आहेत आपलं ऑप्शन क्रमांक बी 6. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4. पाणी उकळण्याचा बिंदू किती आहे? बघा पाणी उकळण्याचा बिंदू किती आहे? म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे पाणी उकळण्याचा बिंदू म्हणजेच काय असते? तर बघा त्यालाच आपण उत्कलनांक बिंदूसुद्धा म्हणतो. त्यालाच आपण उत्कलनांक बिंदूसुद्धा म्हणतो. उत्कलनांक बिंदू म्हणजेच काय? तर ज्या तापमानाला पाणी उकळू लागते त्याच तापमानाला आपण त्या पाण्याचा उत्कलनांक बिंदू म्हणतो किंवा उकळण्याचा बिंदू असं म्हणतो. तर बघा यामध्ये बघा पाणी जे असते ते 100 डिग्री सेल्सिअस या तापमानाला काय तर उकळू लागते. म्हणून याचं बरोबर उत्तर असणार आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी 100 डिग्री सेल्सिअस. तर बघा पाणी उकळण्याचा जो बिंदू आहे तो किती आहे? तर तो आहे 100 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. गुरुत्वाकर्षण बलाचा शोध हा कोणी लावला? गुरुत्वाकर्षण बलाचा शोध हा कोणी लावला? ज्यालाच आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. सायन्सच्या विद्यार्थ्यांमध्ये तर बघा त्यालाच आपण काय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. तर बघा हा जो गुरुत्वाकर्षण बल आहे म्हणजे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर बघा या बलाचा शोध कोणी लावला? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असेल? त्यामध्ये बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच न्यूटन. तर न्यूटन या शास्त्रज्ञांनी गुरुत्वाकर्षण बलाचा जो आहे तो शोध लावलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. प्रकाशाचा मुख्य स्रोत कोणता आहे? बघा प्रकाशाचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपल्याला तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे म्हणजे सूर्य. तर सूर्य हा प्रकाशाचा काय तर मुख्य सोर्स असेल म्हणून बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी सूर्य. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी व्हिटॅमिन एचा सर्वात समृद्ध सोर्स कोणता आहे? बघा खालीलपैकी व्हिटॅमिन एचा सर्वात समृद्ध सोर्स कोणता आहे? तर बघा समृद्ध स्रोत म्हणजेच बघा सर्वात जास्त प्रमाणात जो चांगल्या प्रकारचा जो काही समृद्ध स्रोत आहे म्हणजेच बघा ज्या पदार्थामधून आपल्याला व्हिटॅमिन ए भेटते असा जो काही याच्यापैकी कोणतं जे फळ आहे जे की आपल्याला त्यामधून व्हिटॅमिन ए प्राप्त होते. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक डी हे आपले इथे बरोबर उत्तर असणार आहेत म्हणजेच आंबा. तर बघा व्हिटॅमिन एचा सर्वात समृद्ध सोर्स कोणता? तर त्याचा उत्तर असेल आपलं आंबा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची खूप आवश्यकता असते. तर बघा त्यामध्ये आपल्या व्हिटॅमिनचे बघा एकूण मुख्य जे आहेत विद्यार्थी मित्रांनो किती प्रकार पडतात? तर एकूण मुख्य 6 प्रकार पडतात. व्हिटॅमिनचे मुख्य 6 प्रकार पडतात. त्याच्या व्यतिरिक्त बी व्हिटॅमिन जे असते ह्याचेसुद्धा काही इतर उपप्रकार पडतात ज्यामध्ये त्याचे जवळपास 8 प्रकार पडतात. तर बघा यामध्ये बघा आपले व्हिटॅमिन ए म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये व्हिटॅमिन अ असं म्हणतो. त्यानंतर व्हिटॅमिन बी म्हणजेच त्याला आपण ब असं म्हणतो. त्यानंतर व्हिटॅमिन सी म्हणजेच व्हिटॅमिन क. त्यानंतर व्हिटॅमिन डी म्हणजेच व्हिटॅमिन ड जे असते. त्याच्या व्यतिरिक्त व्हिटॅमिन ई असते. त्यानंतर व्हिटॅमिन के असते. अशा प्रकारचे मुख्य 6 प्रकारचे व्हिटॅमिन आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8. मानवी श्वसनादरम्यान काय बाहेर सोडले जाते? मानवी श्वसनादरम्यान काय बाहेर सोडले जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा आपण श्वास घेत असतो तर तेव्हा आपण कोणता गॅस बाहेर सोडतो? तर बघा कोणता वायू? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपल्या सर्वांना माहीत आहेत की ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर होईल. तर कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो मानव काय करतो काय तर श्वासाच्या दरम्यान काय तर बाहेर सोडत असतो आणि ऑक्सिजन वायू काय असते तर तो आपल्या शरीराच्या आत घेत असतो. तर म्हणून बरोबर उत्तर असणार आहे त्या प्रश्नाचा आपलं ऑप्शन क्रमांक डी कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 आहेत आपलं सिंधू संस्कृतीचे बंदर शहर हे कोणते आहे? बघा सिंधू संस्कृतीचे बंदर शहर हे कोणते आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहेत की सिंधू संस्कृती ज्यालाच आपण हडप्पा संस्कृतीसुद्धा असं म्हणतो. तर बघा यामध्ये बघा जे काही बंदर शहर असते ज्या प्रकारे जसं आपल्या बॉम्बेमध्ये मुंबईमध्ये जे काही बंदर आहेत म्हणजे जे पोर्ट आहेत जिथून आपण विदेशामध्ये काय तर व्यापाराचं व्यवसाय करत असतो. तर बघा यामध्ये एक सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा विदेशातनी व्यापार करण्यासाठी एक काय तर पोर्ट होतं म्हणजेच बंदर शहर होतं जिथून जहाजाची देवाणघेवाण होत असायची. तर बघा त्यामधलं जे ते स्थळ आहे ते कोणतं आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर उत्तर असणार आहेत आपल्याला म्हणजेच लोथल जे हे ठिकाण आहेत हे सिंधू संस्कृतीतील काय तर बंदर शहर आहेत. म्हणजे लोथल हे जे ठिकाण आहेत हे सिंधू संस्कृतीतील काय तर
पोर्ट आहे ते आपलं, ज्याला आपण पोर्ट असं म्हणतो. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, लोथल, जे की विद्यार्थी मित्रांनो कोण्या राज्यामध्ये आहेत हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की लोथल हे जे ठिकाण आहे सिंधू संस्कृतीतील बंदर शहर हे कोण्या राज्यामध्ये आहे, तर त्याचं उत्तर असणार आहे गुजरात या राज्यामध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, थिऑसॉफिकल सोसायटीने भारतात आपले मुख्यालय कधी आणि कोठे स्थापित केले. थिऑसॉफिकल सोसायटीने भारतात आपले मुख्यालय कधी आणि कोठे स्थापित केले. तर बघा येथे याचं बरोबर उत्तर का असेल, तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच 1882 या वर्षी अड्यार या ठिकाणी जे आहेत थिऑसॉफिकल सोसायटीने जे आहेत ते आपल्या भारतातील पहिलं मुख्यालय जे आहे ते अड्यार या ठिकाणी, अड्यार जे की तमिळनाडू या राज्यामध्ये आहेत, तमिळनाडू या राज्यामध्ये आहेत. तेव्हाचं जे काही मद्रास जे काही राज्य होतं ते, तर अड्यार या ठिकाणी 1882 या वर्षी जे आहे ते तिची स्थापना झाली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, मुघल प्रशासकीय रचनेमध्ये मनसबदारी पद्धत कोणी सुरू केली. मुघल प्रशासकीय रचनेमध्ये मनसबदारी ही पद्धत कोणी सुरू केली. तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी बघा एक बरोबर उत्तर असणार आहेत आपल्याला. तर बघा इथे बरोबर उत्तर का असेल, तर बघा त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपल्याला ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच अकबर. तर बघा मुघल प्रशासकीय रचनेमध्ये मनसबदारी पद्धत जे आहे ते कोणी सुरू केली. तर बघा त्याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं अकबर. तर अकबर या मुघल प्रशासकाने तर अकबर या बादशाहाने काय केलं की मनसबदारी पद्धत जी आहे ती सुरू केलेली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, भारतीय संविधानाच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनची जी संकल्पना आहे ती कोठून स्वीकारली होती. तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल, तर बघा ऑप्शन क्रमांक डी हे इथे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच अमेरिका. तर बघा न्यायिक पुनर्विलोकनची जी संकल्पना आहे ते भारतीय संविधानामध्ये कोणत्या देशाच्या संविधानामधून घेण्यात आली. तर बघा त्याचं बरोबर उत्तर असणार आहे अमेरिका. तर न्यायिक पुनर्विलोकनाची जी संकल्पना आहे ती अमेरिकाकडून घेण्यात आली आहे आपल्या संविधानामध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताचं जे संविधान आहे ते इतर देशाच्या अनेक देशाच्या संविधानामधूनचा अभ्यास करून आणि त्यातील मुख्य जे काही महत्त्वाचे चांगले घटक आहेत किंवा चांगल्या तरतुदी आहेत त्या घेऊन जे आहेत आपलं संविधान तयार करण्यात आलेलं आहे. बघा यामध्ये अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन या देशाकडून काय तर अनेक तरतुदी जे आहेत त्या आपल्या देशाच्या संविधानामध्ये ते घेण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक न्यायिक पुनर्विलोकनाची संकल्पना जी आहे ते भारताने अमेरिकाकडून घेतलेली आहे. याच्या व्यतिरिक्त बघा अमेरिकेकडून भारताने मूलभूत जे हक्क आहे आपलेवाले, बघा आपले जे मूलभूत हक्क जे आहेत हे सुद्धा काय आहेत तर अमेरिकेच्या घटनेतूनच घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, भारतीय संविधानाची 10वी अनुसूची हे कशाशी संबंधित आहे. बघा प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतीय संविधानाची 10वी अनुसूची हे कशाशी संबंधित आहे. तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आपलं बरोबर उत्तर का असेल, तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. मग इथे म्हणजेच पक्षांतरबंदी कायदा. तर बघा भारतीय संविधानाची जी काही 10वी अनुसूची आहे ती कशाशी संबंधित आहे, तर ती आहे पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित. तर बघा आपलं बरोबर उत्तर असणार आहेत मग इथे पक्षांतरबंदी कायदा. तर बघा यामध्ये बघा आपल्या भारतीय संविधानामध्ये सध्याला एकूण किती अनुसूची आहेत, तर 12 अनुसूची आहेत. तर बघा आपल्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती अनुसूची आहेत, तर एकूण 12 अनुसूची आहेत. ज्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला जेव्हा घटना तयार करण्यात आली होती, म्हणजे संविधान स्वीकारण्यात आलं होतं, तेव्हा सुरुवातीला 8 अनुसूच्या ज्या आहेत त्या भारताच्या संविधानामध्ये होत्या. परंतु काही काळानंतर 4 अनुसूच्या ज्या आहेत त्या आणखी जोडण्यात आल्या आणि त्याच्या नंतर भारतीय संविधानामध्ये अनुसूचींची जी संख्या आहे ती 12 झालेली आहेत. म्हणून आता आपल्या इथे ती 12 अनुसूची आहेत. तर बघा त्यापैकी 10वी जी अनुसूची आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अनुसूची 52वी जी घटनादुरुस्ती झालेली होती या घटनादुरुस्तीद्वारे काय तर भारतीय संविधानामध्ये जोडण्यात आली होती आणि त्यामध्येच पक्षांतरबंदी कायद्याची तरतूद करण्यात आली. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की भारतीय संविधानाची जी 10वी अनुसूची आहे ही कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात जोडण्यात आली, तर त्याचं उत्तर असणार आहेत मग आपलं 52वी घटनादुरुस्तीद्वारे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, लोकसभेसाठीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी पार पडल्या. तर बघा आपली जी काही आता सध्याच्या घडीला जे काही केंद्रीय सरकार असते तर ते जे आहे ते लोकसभा निवडणूक आहे. तर बघा हे जी लोकसभा निवडणूक आहे याबद्दली पहिली जी निवडणूक असेल भारतात स्वतंत्र झाल्यानंतर तर ती कधी झाली होती. तर बघा याचं बरोबर उत्तर का असेल, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 1952. तर बघा भारतीय संविधानाच्या
म्हणजेच आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम लोकसभेच्या ज्या निवडणूक आहेत ते कोणत्या वर्षी झाल्या, तर त्या 1952मध्ये झाल्या. म्हणजेच पहिली लोकसभा जी आहे ती आपली कोणत्या वर्षी स्थापित झाली, तर बघा 1952 या वर्षी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वात लांब धरण कोणते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर त्यापैकी बरोबर उत्तर का असेल, तर बघा लांब धरण म्हणजेच लांबीनुसार सर्वात जास्त लांबीचं जे धरण आहे तर ते धरण कोणतं आहे, तर बघा भारतातलं. तर याच्यामध्ये आपलं बरोबर उत्तर का असेल, तर बघा यापैकी बघा ऑप्शन ए आहेत भाकरा धरण, ऑप्शन बी आहे नागार्जुन धरण, त्यानंतर ऑप्शन सी हिराकुंड धरण आणि ऑप्शन डी कोसी धरण. तर बघा याच्यापैकी बरोबर उत्तर असेल आपल्याला ऑप्शन क्रमांक सी हिराकुंड धरण जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे भारतातील सर्वात लांब धरण आहेत. आणि बघा हे जे धरण आहेत ते ओडिशा या राज्यामध्ये येते, ओडिशा राज्यामध्ये येते, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, हुंडरू हा आशियातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या ठिकाणी आहे. बघा हुंडरू हा आशियातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या ठिकाणी आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या आशिया खंडातला सर्वात मोठा धबधबा इथे विचारण्यात आलेला आहे, जो की तो कोणता आहे, हुंडरू हा धबधबा आहे. परीक्षेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणता किंवा आशियातील सर्वात मोठा धबधबा कोणता, तर तो असणार आहे हुंडरू धबधबा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा हा जो धबधबा आहे हा कोठे आहे, तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए रांची. तर बघा रांची या शहरामध्ये जे आहेत हुंडरू हा धबधबा येतो आणि हा आशिया खंडातीलच नव्हे तर आपल्या भारतातील सुद्धा सर्वात मोठा धबधबा आहे. आणि हा जो धबधबा आहे म्हणजे रांची हे शहर कुठे येते, तर ते येते झारखंड या राज्यामध्ये. म्हणून बघा परीक्षेत जर प्रश्न विचारला तर बघा इथे शहराऐवजी जर इथे राज्य विचारलं की आशिया खंडातला किंवा भारतातील सर्वात मोठा धबधबा हुंडरू हा कोणत्या राज्यामध्ये येतो, तर त्याचं उत्तर असणार आहे आपलं मग झारखंड या राज्यामध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, कोसी संस्कृती ही नाईल नदीची देणगी म्हणून ओळखली जाते. बघा कोसी संस्कृती ही नाईलची देणगी म्हणून ओळखली जाते. तर बघा नाईल हे काय, तर ही नदी आहे जे की जगातील सर्वात लांब नदी आहेत विद्यार्थी मित्रांनो, नाईल नदी. तर बघा नाईल नदीची देणगी म्हणून कोणती संस्कृती ओळखली जाते, तर बघा याचं बरोबर उत्तर का असणार आहे, तर बघा ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. इजिप्शियन संस्कृती जी आहेत तीच जी आहेत त्यालाच आपण नाईल नदीची देणगी म्हणून ओळखतो, म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी इजिप्शियन संस्कृती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावणारी पहिली व्यक्ती कोण होती. म्हणजेच बघा यामध्ये प्रश्न कसा आहे की भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजणारा जो आहे तो पहिला व्यक्ती कोण आहे किंवा मोजमाप करणारा जो आहे मोजणी करणारा जो काही पहिला व्यक्ती आहे तो कोण आहे, तर बघा याचं बरोबर उत्तर का असेल, तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल, तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपले इथं बरोबर उत्तर असणार आहे. तर दादाबाई नौरोजी जे आहेत हा जो आहे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावणारी काय, तर हीच आपली पहिली व्यक्ती आहे, म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए दादाबाई नौरोजी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, नुकताच रौलानी उत्सव हा कुठे साजरा करण्यात आला. बघा नुकताच रौलानी नावाचा उत्सव हा कुठे साजरा करण्यात आला, तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल, तर बघा ऑप्शन क्रमांक सी ही आपलं बरोबर उत्तर असणार आहे म्हणजेच हिमाचल प्रदेश. तर बघा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये रौलानी नावाचा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, पॅराऑलिम्पिक तिरंदाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली. बघा प्रश्न क्रमांक 20 काय, तर बघा पॅराऑलिम्पिक तिरंदाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली, तर बघा याचं बरोबर उत्तर का असेल, तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे म्हणजेच 7. तर पॅराऑलिम्पिक तिरंदाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली, तर ती 7 पदके जिंकली, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी 7. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, मॅकमोहन रेषा जी आहेत ही कोणत्या देशाच्या दरम्यान स्थित आहे. म्हणजेच कोणत्या 2 देशाच्या दरम्यान जे आहेत ती मॅकमोहन नावाची रेषा जी आहे ती आखण्यात आलेली आहे. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल, तर ऑप्शन क्रमांक बघा याचं बरोबर उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. मग म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशादरम्यान आहेत, तर बघा भारत आणि चीन या देशाच्या दरम्यान आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी भारत आणि चीन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, भारतात कोणता दिवस हा राष्ट्रीय विधी दिवस म्हणून साजरा केला जातो. बघा भारतात कोणता दिवस हा राष्ट्रीय विधी दिवस म्हणून साजरा केला जातो, तर बघा ज्यालाच आपण संविधान दिवससुद्धा म्हणतो, भारतीय संविधान दिवससुद्धा म्हटलं जाते यामध्येच.
तर बघा याचं बरोबर उत्तर का असेल तर बघा आपल्या सर्वांना माहीत आहे ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजे 26 नोव्हेंबर हा. तर बघा 26 नोव्हेंबर 1949 या वर्षी जे आहेत भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आणि याच दिवसाला आपण भारतीय संविधान दिवस किंवा राष्ट्रीय विधी दिवस म्हणून साजरा करतो. म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक डी 26 नोव्हेंबर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर बघा याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत मग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, कोणत्या खेळात किंवा स्पर्धेत लढण्याच्या जागेला रिंग असे म्हटले जाते? म्हणजेच बघा कोणत्या खेळामध्ये जे की खेळाचं जे की मैदान आहे त्या खेळाच्या मैदानाला रिंग असं म्हटलं जाते. तर बघा यामध्ये बरोबर उत्तर का असेल तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत, त्यापैकी ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, जेमिनी रॉय यांनी कलेच्या कोणत्या क्षेत्रात कीर्ती मिळवली? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला बरोबर उत्तर का असेल तर बघा ऑप्शन क्रमांक सी म्हणजे चित्रकला. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे चित्रकला. म्हणून जेमिनी रॉय हे कोणत्या कलेशी संबंधित होते? तर बघा त्याचं उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी चित्रकला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, तर बघा प्रश्न क्रमांक 26पासून पुढे जे आहेत ह्यामध्ये आपण 3 प्रश्न मराठी या विषयाचे आणि उर्वरित 2 प्रश्न जे आहेत ते गणित या विषयाचे घेतलेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26 आहे संधी सोडवा. तर बघा प्रीती अधिक अर्थ या शब्दाची आपल्याला संधी करायची आहे. तर बघा त्यामध्ये 4 ऑप्शन आपल्याला यामध्ये दिलेले आहेत, यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल तर बघा ऑप्शन क्रमांक ए हा आपलं बरोबर उत्तर असणार आहेत मग इथे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, ती या सर्वनामाचे पंचमी विभक्तीतील रूप ओळखा. ती या सर्वनामाचे पंचमी विभक्तीतील रूप ओळखा. तर बघा पंचमी विभक्ती बघा यामध्ये बघा पंचमी विभक्तीमध्ये जे काही सर्वनाम किंवा नाम आहे त्यांना आपण ऊन आणि हुन हे जे आहेत ते हे 2 प्रत्यय लावून जे आहेत ते नवीन शब्द तयार करत असतो. तर बघा यामध्ये बघा याचं बरोबर उत्तर काय होईल मग इथे तर बघा ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच तिचं हुन हे जे आहेत हे आपलं बरोबर उत्तर होईल. कारण पंचमी विभक्तीमध्ये जे काही प्रत्यय लागते शब्दाला ते ऊन आणि हुन हे 2 प्रत्यय लागत असते. तर बघा त्यापैकी तिजहून हे शब्द आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे तिथे ऑप्शन क्रमांक सी तिजहून. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, मधु लाडू खात असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे एक वाक्य दिलेलं आहे जे की मधु लाडू खात असतो. तर या वाक्याचं आपल्याला काय तर काळ ओळखायचा आहे. तर बघा यामध्ये बरोबर उत्तर का असेल तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक बघा सी हे इथे आपलं बरोबर उत्तर असणार. म्हणजेच हे वाक्य जे आहे ते रीती वर्तमान काळातील आहेत. कसं तर बघा मधु लाडू खात असतो. असतो म्हणजेच बघा हे काय तर ही क्रिया सध्या चालू आहे आणि ही वर्तमान काळातील क्रिया आहे, म्हणून त्यालाच आपण रीती वर्तमान काळ असं म्हणत असतो. म्हणजे एखादं वाक्य किंवा एखादी क्रिया सध्या घडत आहे तर ती क्रिया रीती वर्तमान काळ म्हणून आपण त्याला ओळखत असतो. तर बघा म्हणून इथे बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक सी रीती वर्तमान काळ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 हा गणित या विषयावर आहे. तर बघा इथे आपल्याला काय दिलं आहे 54 गुणिले 54 वजा 26 गुणिले 26. तर आपल्याला याचं काय तर उत्तर काढायचं आहे. तर बघा 54 गुणिले 54लाच आपण काय विद्यार्थी मित्रांनो 54चा वर्ग वजा 26 गुणिले 26 म्हणजे 26चा वर्ग अशा प्रकारे प्रश्न जे आहेत ते येऊ शकतो. तर बघा यामध्ये बघा आपल्याला सर्वप्रथम काय तर 54 गुणिले 54 करायचं आहे. 54 गुणिले 54 हे तुम्ही करू शकता आणि याचा गुणाकार करून तुम्ही त्याची जी काही किंमत निघेल त्या किमतीमधून या दोघांच्या गुणाकाराची किंमत वजा करून उत्तर काढू शकता. या व्यतिरिक्त महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की जर 54 गुणिले 54 म्हणजेच हा 54चा वर्ग आहे, तर डायरेक्ट तुम्ही जर याचा वर्ग कसा काढायचा तर ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा 54चा वर्ग कसा काढायचा तर बघा 54मध्ये बघा यामध्ये सर्वप्रथम काय करायचं की हे 2 जे काही अंक आहेत याची मध्ये 2 भाग करायचे. यामध्ये सर्वप्रथम काय करायचं की ह्या पहिल्यांदा ह्या 4चा वर्ग काढायचा जो की किती येतो 16. त्यानंतर हा 5चा वर्ग घ्यायचा, त्याच्या बाजूनच आधी त्या 5चा वर्ग घ्यायचा जसं की जो 25 येतो. त्यानंतर बघा या 2 संख्येचा गुणाकार करायचा जो की किती येतो 20 येतो आणि याच्या डबल म्हणजेच 20च्या डबल करायचं ते म्हणजेच किती येते म्हणजेच 2ने गुणून ते 40 येते. तर बघा हे 40 जे विद्यार्थी मित्रांनो हे एक अंक जो आहे शेवटचा जो अंक आहे एक तो सोडून ते 40 जशाच तसे आपण इथे लिहायचे आणि नंतर हे 40 यामध्ये काय तर त्याची बेरीज करायची, त्यामध्ये जमा करायची ॲड करायची. तर बघा यामध्ये 6 जशाच तसे घेऊ आपण. 1 आणि 0 म्हणजे किती होईल तर 1 होईल. 5 आणि 9
सॉरी 5 आणि 4 किती होते तर 9 होते आणि हे 2 जशास तसे ते 2916 हे काय तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय तर 54चा काय तर आपल्याला काय मिळालं आपलं 2916 आपल्याला काय तर याची किंमत मिळाली. त्यानंतर बघा त्याच प्रकारे तुम्ही 26चं सुद्धा काढू शकता. परंतु बघा तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी 30 अंकापर्यंतचे जे वर्ग आहेत ते तुम्हाला तोंडपाठ ठेवायचे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट हे की एवढी क्रिया करायची काही आवश्यकता राहणार नाही. म्हणजे जर तुम्हाला 30पेक्षा कमी लहान संख्येचेच प्रश्न जर विचारले तर तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहू शकता. तर बघा 26चा जो काही वर्ग असेल तो किती आहे तर तो आहे 676 इतका येतो. तर बघा यामध्ये काय करायचं तर मग या 2916मधून 676 जे विद्यार्थी मित्रांनो ते वजा करायचे म्हणजेच ते आपल्याला उत्तर मिळेल. तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की 2916 वजा 676 जे आहेत ते किती येतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आपला आज शेवटचा आणि 30वा प्रश्न बघा. जर वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 154 चौरस सेंटीमीटर असेल तर त्याच्या व्यासाचे मूल्य किती आहे. म्हणजेच बघा आपल्याला इथे याचं व्यास विचारण्यात आलेला आहे वर्तुळाचा. तर बघा येथे आपल्याला त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. तर बघा व्यास जो असतो विद्यार्थी मित्रांनो तो काय असतो त्रिज्येच्या डबल असतो. वर्तुळाची जी त्रिज्या असते त्या त्रिज्येच्या डबल काय असतो दुप्पट जो असतो तो व्यास असतो. तर बघा आपल्या सर्वांना माहीत आहे की वर्तुळाचे व्यासाचं जे सूत्र आहे क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे ते किती असते तर ती असते पाय आरचा वर्ग. आर म्हणजेच काय असते इथे विद्यार्थी मित्रांनो काय तर इथे त्रिज्या असते म्हणजेच पाय गुणिला त्रिज्येचा वर्ग. तर बघा इथे पायची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे की 22/7 आहे गुणिला त्रिज्येचा वर्ग म्हणजे आरचा वर्ग बरोबर किती आहे तर इथे आपल्याला 154 दिलेले आहेत. तर बघा सर्वप्रथम काय करायचं की 22 ही जी संख्या आहे जशी हे पुरी ही संख्या इकडे आपण काय तर पाठवायची. इकडे पाठवल्यानंतर बघा खालचे जे की छेदातील अंक आहेत ते गुणाकारात जाईल म्हणजेच बघा ते कशी होईल 154 गुणिला 7 आणि भागेला वरील जी संख्या आहे ती खाली म्हणजे छेदामध्ये जाते. तर बघा 22ने 154ला किती 7ने भाग जातो म्हणून येथे 7चा भाग गेला असता बघा वरती 7 आणि हे 7 या दोन्ही संख्येचा गुणाकार किती येतो तर बघा 7 गुणिला 7 म्हणजेच 49 येतो. बरोबर येथे आरचा वर्ग दिला आहे परंतु आपल्याला इथे आरचा वर्ग नाही तर आरची किंमत पाहिजे. तर बघा हा 49चा आपल्याला सर्वांना माहीत आहे की वर्गमूळ किती येते तर वर्गमूळ येते 7 म्हणजेच इथे काय तर आरची किंमत आपल्याला 7 मिळाली. आर म्हणजेच काय तर आपल्याला माहीत आहे की आर म्हणजेच त्याची त्रिज्या आहे आणि त्रिज्येच्या डबल काय असते व्यास असते म्हणून ते आपलं बरोबर उत्तर काय होईल मग 7च्या डबल म्हणजे 14. तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे ते आपलं बरोबर उत्तर होईल. तर 14 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत मग म्हणून. तर बघा अशाच प्रकारचे जे काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या परीक्षेमध्ये नक्की पाहायला मिळणार आहेत. तर अशाच प्रकारच्या अतिसंभाव्य प्रश्नांसाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.